हाय एव्हरीवन. माझं नाव योगेश पवार. माझ्या आई आहेत ममता पवार. माझ्या आईला पहिल्यांदा खूप जास्त त्रास होत होता पायांचा. एका पायावरती भार पडला होता, त्याच्यामुळे काहीतरी आय थिंक पेन चालू झालं. ते टाइम बिंग नंतर वाढत गेलं आणि त्याने खूप जास्त त्रास व्हायला सुरू झाला. बट काही काळानंतर आम्ही 2-3 हॉस्पिटल्समध्ये गेलो, पण प्रत्येकाने वेगवेगळे सोल्युशन दिले. नंतर डॉक्टर सौरभ गिरी यांच्याबद्दल कळालं, इंटरनेटवरती पण बघितलं, रिव्ह्यूज बघितले. त्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत एक कन्सल्टेशन घेतलं आणि कन्सल्टेशनच्या वेळेस आम्हाला एक थोडं रिलॅक्स फील होत होतं की हा ह्याच्यावरती उपाय आहे आणि हे क्युअर होऊ शकतं. जास्त घाबरण्यासारखं असं काही प्रॉब्लेम नाहीये. बट डेफिनेटली की ज्यावेळेस आम्ही युट्यूबवरती व्हिडिओज बघितले कशा पद्धतीने ऑपरेशन होतं, तर त्यावेळेस आम्ही आणखी घाबरलो की ह्या लेवलचं ऑपरेशन कसं होईल, आईला ह्या वयामध्ये ते सुटेबल राहील की नाही. तर अशा खूप जास्त शंका होते. बट एक चान्स घेतला आणि म्हटलं बघूया पुढे कसं होतंय ते. बिकॉज रिव्ह्यू छान होते, सर्व गोष्टी व्यवस्थित होत्या. ऑपरेशन झालं. आता 2 महिने झाले असेल ऑपरेशन. 2 महिने झाले आणि 2 महिन्यानंतर म्हणजे इनफॅक्ट ऑपरेशनच्या 8 ते 9 दिवसांनंतर माझे इंडिपेंडेंटली घरामध्ये चालत होती. फिजिओथेरपीचा पण खूप जास्त फरक झाला आणि जेही मनामध्ये भीती होती ऑपरेशनला घेऊन किंवा प्रोसेसला घेऊन, तर ते खूप सुंदर पद्धतीने आणि आरामदायी होती. जास्त त्रास झाला नाही. नो डाऊट की ड्युरिंग द ऑपरेशन अँड ड्युरिंग द ऍडमिशन इन द हॉस्पिटल दॅट टाइम वी वर फेस लाईक सम ऑफ द चॅलेंजेस की पेन खूप जास्त, झोप नाही. बट इट वॉज डेफिनेटली की एवढं मोठं ऑपरेशन झालं तर ह्या गोष्टी साहजिकच होत्या. बट आता सध्या आई इंडिपेंडेंटली फिरू शकते, चालू शकते. 1 मजला 2 मजला, कधी कधी 3ऱ्या मजल्यावरती चढून स्वतःहून उतरते. डेलीचे जे पण रुटीनचे काम आहेत ते सर्व स्वतः पद्धतीने करते. तर थँक्यू डॉक्टर सौरभ गिरी टीम आणि हिलिओस ऑर्थोजॉइंट. तुला कसं वाटतंय ऑपरेशन? मला एकदम छान वाटतंय. आता कुठलाही त्रास नाहीये. अगोदर मला खूप त्रास होता. आता मी घरात चालते, बाहेर पण चालते, जिना उतरून येते खाली, मी एकटीवरती पण जाते आणि झोप पण लागते मला. आता काही त्रास नाहीये. ओके, थँक्यू. थँक्यू.